अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्रे करिता श्रवण तेने होय दिव्यज्ञान. त्या ज्ञाने परमसार्थन पंथ सुलभ होतसे. बोलणे असो हे वा आता वर्णू पुढे स्वामी चरित्र. अत्याचारे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री आम्ही नरसिंह सरस्वती ज्यांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्ण तटाकी देश पवित्र ती देखील ज्यांनी समस्त नाना योग अभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हठ योग साधन ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखील. ज्ञान त्यांचे पाहिले कित्येकांचे चरण धरले. परी गेले व्यर्थची एके समय अक्कलकोटी. स्वामी दर्शन धरुणी पोटी आले. नरसिंह सरस्वती महिमा श्रीचा एकोणी. सन्मुख पाहुणी ते आला. आज्ञाचक्र वेदांताला. एक श्लोक सत्वर म्हटला. श्रवणी पडला त्यांच्या श्लोक ऐकता त्याची समाधी लागली. त्यांची स्मृती राहील. देहाची ब्रह्मरंधी प्राणवायू. आश्चर्य करती सकळजन असं झाले. काही वेळ समाधी उतरून तत्काळ नरसिंह सरस्वती धावले. स्वामी पादांबुजावरी मस्तक ठेविले झडगरी. सद्गदित झाल्यानंतरी हर्षपोटी सामावे. उठून या करीती स्तुती. धन्य धन्य हे यतिमूर्ती. केवळ परमेश्वर असती रूपे घेती मानवांचे. स्वामी कृपा आजा झाली तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली. कार्यभाग साधला. असो नरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परत येती. तेथेची वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्ये केली. दूर कीर्ती केली. काही दिवस एक वेळ अक्कलकोटी पातले. घेतले समर्थाचे दर्शन. उभे राहिले करदळून. झाले बहुत समाधान. गुरुमूर्ती पाहुणी नरसिंह सरस्वती समर्थ बोलले त्या समयाची. लोके धन्यता पावलासी वर योषिता पाळवणी. ती ऐसी द्यावे सोडवणी. तरीच श्रेष्ठत्व पावसी जने. मग सहजची सुरभोनी अंती जासी सुखाने. एकवनी समर्थाची वाणी. आश्चर्य वाटले सकळावणी. नरसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत कैवी करतील. पर्यंतरीची खून येते तत्काळ जाणो. पाहू लागले अधोपतना शब्द एक न बोलावे. असं तेव्हापासून सिद्धी दिधली सोडून येऊन राहिली स्वस्थानी. धर्मकृत्ये बहु केली. यशवंतराव भोसेकर नावे देवा मानले धर. त्यांची ही ज्ञान साचर समर्थ कृपे झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर. त्यांची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात निवार होऊन बंड केले त्यांनी. समर्थाची कृपा होता इच्छित कार्य साधील तत्वता. ऐसे वाटेल त्याचे चित्त दर्शनाते पातला. स्वकार्य चिंतोनी अंतरी खड्ग दिदले सिंच करी. मने मजवरी कृपा तरी खड्ग हाती देतील. जाऊन बैसला दूर. श्रीनी जाणिले अंतर. त्यांचे पाहुणी कर्मघोर. राजद्रोह मानसी. लगवकेस उठली स्वारी. सत्वर आली बाहेरी. तरवडाची झाडावरी तलवार दिली टाकून. कार्य आपण योजले ते शेवटास न जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खड्ग करी. परित स्वाभिमानी पुरुष खड्ग घेऊन तेसेच आला परत स्वस्थानाचा. झेंडा उभरेला बंडाचा. त्यासी यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपत्य भोगले. कष्ट गेले व्यर्थची. असं स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात. राहते अक्कलकोटाला राजश्रीत सरदार. माया पाश तोडून जड झाले स्वामीचरणी. भजन पूजन निषेधीने करीताती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती मृत्यू समय पादला. पाहुणी विपरीत परी श्रीचरण धरले धडकरी. उभा राहिला काळ दुरी. नवळ परी झाले. दिनवदन होऊन दृढ घातली मिठी चरणी. तात्या करी मिनमनी मरण माझे चुकवावे. ते पाहुणे श्री समर्थ कृतांतासी काय सांगत. हा असो माझा भक्त. आयुष्य त्यांचे रसरले. पहिले तो वृषभ दिसत त्यांचा आहे असे अंत. त्यांची नावे तो त्वरित स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले तोची नमला वर्तले. तत्काळ वृषभाचे प्राण गेले. धरणी पडले कलेवर. जन पाहुणी आश्चर्य करती. धन्यता थोर वनिता ती. बैलांप्रती दिसली मुक्ती. मरण चुकले त्या त्यांचे. ऐशा लीला असंख्य वर्णू आता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत. चरित्र सार मात्र येथे इति. श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संबंध. सदा परिसर प्रेम भक्त. 19वा अध्याय. गोढा. श्रेयस्तु शुभ.